आता आपण उभे आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या मिसिंग लिंक वरती. आणि हा जो मिसिंग लिंक हा जो प्रकल्प आहे हा एकूण 13.3 किलोमीटरचा पूर्ण पट्टा आहे. आणि या मिसिंग लिंकचा वापर केल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं जेव्हा आपण प्रवास करणार आहोत त्यावेळेला मिसिंग लिंकचा वापर केल्यानंतर आपल्याला जवळपास 6.5 किलोमीटर अंतराचा इथे फरक पडणार आहे. आणि वेळेचा जर इथे आपण विचार केला तर निश्चितपणानं 20 ते 25 मिनिटं प्रवासाचा वेळ जो आहे तो इथे आपला कमी होणार आहे निश्चितपणानं. याचा वापर केल्यामुळे एक तर तुम्हाला वळणाचा घाट सेक्शन आहे तो इथे अवॉइड होणार आहे. त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या थोडी बहुत कमी होणार आहे. या मिसिंग लिंक वरती एकूण 2 बोगदे आहेत. पहिला बोगदा जो आहे तो 1.75 किलोमीटरचा आहे आणि माझ्या मागे एक्झॅक्ट जात आपण पाहत असाल तर दुसरा बोगदा जो आहे तो 8.9 किलोमीटरचा बोगदा आहे. आणि हा जो बोगदा याचं वैशिष्ट्य असं आहे की लोणावळ्याच्या एका तलावाखालनं हा बोगदा गेलेला आहे, टनेल गेलेला आहे. आणि त्यामुळे या बोगद्याला किंवा या टनेलला जो एक तांत्रिक दृष्ट्या एक फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. एक आधुनिकरणाचं एक मोठं यश इथे प्राप्त झालेलं आहे. हा बोगदा जो आहे याची एकूण रुंदी जी आहे ती 23.3 मीटर इतकी या बोगद्याची रुंदी आहे. आणि जगातील सगळ्यात रुंद बोगदा असं देखील याची गणना होत आहे असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर या बोगद्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या बोगद्यामध्ये एकूण 4 लेन आहेत. एका बाजूला दुसऱ्या बाजूला 4 लेन आहेत. अशा एकूण 8 लेन जे आहेत ते टोटल या बोगद्यामध्ये. आणि आता आपण ज्या ब्रिजवरती उभे आहोत या ब्रिजची लांबी जी आहे ती 650 मीटर म्हणजे 650 मीटर इतकी लांबी आहे. आणि टायगर व्हॅली या व्हॅलीवरती हा ब्रिज बनवलेला आहे. अतिशय सुंदर असा हा ब्रिज आहे. आणि आपण पाहत असाल या ब्रिजचं जे बनावट आहे, या ब्रिजचं जे स्ट्रक्चर मेंटेन केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने हा ब्रिज बनवलेला आहे तर याला तांत्रिकी दृष्ट्या सेंटर बॅलन्सिंग ऑफ द केबल असं म्हटलं जातं. या तंत्रज्ञानाचा वापर करून हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा एक पर्यटनाचं स्थळ पुढे जाऊन बनेल असा खरोखर सुंदर आणि निसर्गरम्य असा ब्रिज आहे. या ब्रिजची लांबी जी आहे ती 650 मीटर आहे. आणि याची उंची जी आहे ती 180 मीटर इतकी उंची जी आहे या ब्रिजची आहे. आणि मित्रांनो आज या सी लिंकचं जे उद्घाटन आहे हे 1 मे रोजी करण्यात येणार आहे. 1 मे रोजी करायचं नियोजलेलं आहे. आणि आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात इथे त्यांचं आगमन होणार आहे. माझ्या अंदाजाने गाड्यांच्या ताफ्यांचा आवाज येऊ लागलेला आहे. एकनाथ शिंदे यांचं आगमन होतंय. आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज या सिलिंगची जी ती पाहणी करण्यासाठी इथे येत आहेत. आणि आता यस गाड्यांच्या ताफ्यांचा आवाज सुरू झालेला आहे. एकनाथ शिंदे यांचं आगमन होतंय. आपण पाहूया आता एकनाथ शिंदे कशा पद्धतीने इथे पत्रकारांशी बोलतात आणि त्याचबरोबर या सिलिंगच्या बद्दल काय माहिती देणार. आता काय फायदा साहेब असं पुढे गेलं तर आम्हाला असं बघा असं जायला मग तुम्ही बोलणार की आम्हाला उडवतात आणि जातात. मिळायला पाहिजे सगळे मागे या. आता नाही येणार कोण मागे सगळे मागे आता राहू दे. आता हे साहेब साहेब आता एक मागणी अशी आहे इकडं मुख्य जनावर फार आहे त्यांना पाण्याची व्यवस्था करा. माकडं वगैरे आहेत ना इकडं त्यांना पाण्याची व्यवस्था पाण्याचे पॉट असते तिकडं मुख्य जनावर पाण्यासाठी अपघाती मृत्यू पाण्यासाठी ते धावतात ना अपघाती मृत्यू होतात त्यांचे तर त्यासाठी पाण्याची व्यवस्था तर थोडंसं फोटो काढायचा तुम्ही स्पॉट बघून घ्या. स्पॉट बघा आणि बरोबर आहे त्यांचं मागे ना फोटो घे नाही असं मधून हो हो ब्रिज बरोबर फोटो ब्रिज बरोबर ब्रिज बरोबर इथे पुढे पुढे एक फोटो ब्रिज सोबत फोटो एक सिंगल फोटो ब्रिज बरोबर फोटो इथे थांबलं तरी पाठीमागे या सगळे या पाठीमागे या मागे मागे प्लीज मागे व्हा प्लीज मागे व्हा. असे विज्युअल कसे घेतात तुम्ही काय बोलायचं एवढं ब्रिज कसा दिसणार मागे वा रे सर्वांनी मागे वा. हॅलो भाई अरे दादा
सर 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 इकडे सर. थँक्यू. कोणी पुढे जाऊ नका रे, पुढे जाऊ नका रे. हे गाडीत बसू नका, पाठी या. अरे तुमचे हात मोठे आहेत असे, आमचे एवढेच आहेत तरी पण आम्ही हॅलो. नाही थांबणार नाही थांबणार. मीडियावाले. हो हो हो. हे बाई आपल्याला गाडी घेऊन जाऊ. हे चला गेलं.